माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. पप्पा पप्पा माईच्या मजावणी आहे तिथं बसलं कसं बघाले मजाकडे का म्हणाले गे? माईचे पप्पा ड्रेस मागाले. तुझा ड्रेस मागाले मसाकली ड्रेस आहे नुसता महागाचा. बाई कुठे गेलतो? इकडे इकडे कुठे गेलतीस? माय कुठे गेलतीस? कॉलेज मध्ये गेलते केव्हा? शनिवारी दुपारून बरे बरे बरे. रविवारी इळबर शनिवारी दुपारून जाते कॉलेज मध्ये आणि रविवारी इळबर महिन्यात गेलती तुझ्या. अगं शनिवारी तुझ्या गाडी खाली खाली. शनिवारी रविवारी सुट्टी असते. अगं तिला मारून घालतीस का? इकडे इकडे माईच्या नरम सुद्धा लागले. अग शनिवारी रविवारी सुट्टी असते. तसं नव पप्पा माझा कमी करा थोडा. आमच्या सरने म्हणले का म्हणले बाई? पोरीवा विको कमी करा त्याला. बाहेर देशातून आपल्या देशात करोना आला. हो हजारो लोक मेले, लाखो लोक मेले. बरोबर आहे. शास्त्रज्ञाने लस काढली. आपल्या पूर्ण भारतातल्या नागरिकांनी लस घेतली आणि करोना जळून पळून वाट लावला. ज्या वेळेस करोना आला त्यावेळेस सूर्यधाऱ्याच्या घरला जायचं बंद होतं. दररोजे देवाचे बंद होते. दुर्गा माता बसवायच्या बंद होत्या. गणपती बसवायचे बंद होते. पहाटे 4 वाजता चोरून लग्न लागत होते. येईन एका धुर्यावर पाणी पाकिट, एक मुरकुलचा पुडा खायची. तिची वट्टी भरली नाही, तिच्या डोसक्यावर पापड फोडलं नाही आणि तिनं कतही रुसली नाही. ही वही त्या धुळ्यावर. ही बाई महादेवाच्या पाठीमाग मंदिराच्या. मी म्हणले काय म्हणणं आहे गुरुजी? अगं नाही, आपल्या भारताच्या शास्त्रज्ञाने लस काढली आणि लस सगळ्या नागरिकांनी घेतली. आपल्या भारतातून करोना जळून गेला. देवाचे दरवाजे बंद होते. सूर्यधाऱ्याच्या घरला येणं जाणं बंद होतं. कॉलेज बंद होते. पण करोना पळून गेला. आता आपल्याला 15 ऑगस्टला आपल्या गेलेल्या नंबर 1 कार्यक्रम ठेवायचा आहे. मी म्हणले सर कोणता ठेवायचा आहे? म्हणले कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी, रनिंग, डान्स आणि गायन. मी म्हणले अंगाच्या गमाईला बाळ बोलला. गुरुजी मजानं माहिती पळणं मिळणं होय ना आमले माय. मी आलो की पोरगी आटकळून पडल पळता पळता. लांब उडी तर मजानं कत्तही जाईन. मग काय अंगात आयुष्य नाही ना, काही नाही. फक्त 7 चपात्या खाऊन पाणी पिते. पोराने आज खिचडीच केली. 17 बाऱ्या सांगले पोरायला नका रे काहीतरी करा. दुसरं म्हणलं तर खिचडी केली. जिलेबीचा येडा आणला ते माय. येडा म्हणलं की म्हणजे जीवाची येडा होते. मी आज खाते 1 किलो ती आणला तर 5 किलो लेकरू नको म्हणलो माय. काय हरकत नाही. आपल्या कार्यक्रम ठेवायचा आहे. हो चालू द्या. सरला विचारलं मी गायन आणि डान्स घेणार. पप्पा असं कॉलेजमध्ये डान्स गायन झालं आणि कॉलेज सुटलं. कार्यक्रम संपला. गायत्री, काजल, वनिता, अनिता, प्रियंका, माधुरी, दीक्षित, नैना, पायना, माया, मीनाक्षी आणि छाया. बाळू मामाचे मेंढर निघाल्या. मोठ कॉलेज मधलं ग्राउंड, त्याच्या खाली झाड होतं गासलं वडाचं. इथं लिंबाचं आहे. मी नाचून नाचून माय दमले होते. खाली बसले पोरी हुबाट्या होत्या. पाकांडेवाडीतलं पोरग जीन पॅन्ट टी शर्ट इन केले, शिरोळाचा चष्मा, एका बुटाची दोरी बांधली आणि एका बुटाची मोकळीच. टक टक असं करीत ग्राउंड मध्ये आलं. मी बसले होते.
पोऱ्याच्या तोंडाकडे बघाले पोऱ्यानं म्हणले आपल्याकडे बघ ना गेले ग तिच्याकडे बघाले बरोबर गायत्रीनं म्हणले मला कोमल माय कोमल म्हणल्याबरोबर मी टक्कुन्या बघले की आग ते पोरगा आले ग काय मावस भाऊ का चुलत भाऊ का शेजारचं का आत्याचं पोरग होय का मामाचं पोरग होय कोणतं होय बघ माय म्या नक्करच बघली असं माय ते माझ्याकडे बघाय सुरू केलं पोऱ्याने म्हणले काय बघायला तिच्याकडे ते पोरगी कोणाचे ते पोरगी लातूर जिल्ह्यातली आहे संजय महाराजाची तिनं हुशार असल्यामुळं नांदेड जिल्ह्यात नंबर लागला शिकाय तिचा बाप एवढं पोरगी मला देईल का अरे तू लई भाग्याचा घरचा आहेस 10-5 फलाट 100-200 एकर जमीन गावाच्या गावखुरी बायाला संडासला बसाय गाजरा गाव लेकराला इकडं तिकडं मसरलं चारवाय 100-200 तुझ्या हिरी पडक्या कोणती बी पाणी नाही सगळ्या वसाड पडलेल्या 10-10 मजली बिल्डिंग तिच्यात कोणी बी नाही उलून गेलेल्या इशे घरी गाड्या तुझ्या काही रोडवर पलटी खाल्लेल्या काही वाहून पुरामध्ये गेलेल्या काही उखण्यावर लावलेल्या काही फायनान्स नेलेल्या म्या म्हणले मा एवढं पोरग भाग्याचं आले बाका झालं हे बघ तुला भाग्याचा हुंडा हिच्या बापाला भेटणार ह्या गावान त्या गावला त्या गावान त्या गावला बोंबलं थिंडत हिच तुझी गार खांदू दे अगं भजनाला कीर्तनाला प्रवचनाला जातात का बोंबलं म्हणाव म्हणून लागते पप्पा भजनच म्हणून लागते माय म्हणलं ह्याच पुरच्या तोंडात दात तरी राहावं माझ्या तोंडात दात तरी राहावं हुंडा भागाय पोऱ्याने म्हणले आता लातूरला जाऊन बघनो डायरेक्ट पाकांड्या वाडीमध्ये उग डायरेक्ट बघ माय बाप पोरी धडधड गेल्या मला पोऱ्याने म्हणल्या मेकअप कर ग माय दोन्ही बी येण्या सोडले इकली येणे फट इकली येणे इचरून घेतले दोन्ही बी येण्या पाडले गोंडे पाडले इकडला येणीचा गोंडा आणि इकडला येणीचा गोंडा माय नक्करच असा कंगवा दाबले हातवर फुगा पडला पोऱ्याने म्हणलं मेकअप झालं का ग पोराला खुर्ची टाकली तू सावकाश ये आणि सावकाश बस चला वाजवा निघाले सावकाश खुर्चीवर बसले आग सावकाश अगं 2-3 लेकरं चिरगुन गेलते ते मामा ते 2 मामा त्याची मांडी मोडून टाकली होती असं सावकाश येऊन बसले बरोबर खुर्चीवर बसली माय पायाच्या नकापासून डोसक्यापासून एकदा बघले दुसऱ्या तिसऱ्या बारला जे माय बघाय सुरू केलं तोंडाकड अरे बाबा दिसत होते असल्या लेकराला कवळीत तेल ग्रामीण भागातलं इटू काकाने म्हणला कोमलला दिसत लागली रे पळू 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 त्या आंब्याच्या वावरातून खाली गेले लवणला चिमणीचा एक खोपा लोमत्या झाडाचा 3 वाटाची मातोडी वा वा इचरून टाकल्या केसाचा गुताड गाईचे 5 केस वाळल्या मिरच्या 5-6 किलो सुका झाल्यात वाळले बिबे पाहिली बरं दबर मीठ वा वा पोऱ्याने डाली टाकलं माय मागून पुढून फर उतरून पप्पा माईचे लय कानोड खवखवारा टाकलं माय उग इतका तर ठसका येवा कत्तही ठसका आला नाही माय पण तेव्हापासून फरक पडलाय पायाच्या नकापासून डोसक्यापासून काळी पडत गेलती आता वरून पांढरी पडत कम्प्लीट आता अर्ध्या टिकटाला काय पप्पा कॉलेज मध्ये पहिला आलीस म्हणलीस गॅदरिंग मध्ये डान्सला पहिला आले गायनाला पहिला आले बाहेर देशातलं
हे देखील कमी लिहो बक्षीस. बर 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 बर. हा. अगं तिथे डान्स आला, इथं डान्स आवडा गेलो. आमचे मेडिकल वाले आले आहे, तिकडे महाराज आहे, दाखितो पब्लिक बकोळ आली आहे. दाखितो. हा वाजवा. हा छकुल्या इकडे कार्यक्रम झाला की देते इकडे. अग ते डान्स तिथं चांगला झाला. हे काय वाजाले का फक फक पप्पा. हे बाहेर देशातलं बक्षीस आहे. बाहेर देशातला फॅन आहे. ज्या वेळेस लाईट गेली अचानक जात्या जात्या दर दर घाम येऊ लागला. येते बाई खाली बसले होते. पोरी वणीनं वारं घालून आल्या. बरोबर आहे बरोबर आहे. बाहेर देशातले डॉक्टर आले बघले काहीच व्हाय नाही कोमलला. फक्त हिला आता गरमी झाली या. नाचून नाचून डान्स करून बरोबर हिला पंखा पाहिजे. बरोबर आहे. शास्त्रज्ञ आले बाहेरल्या देशातले. काळजी करू नका आम्ही बाहेर देशातला पंखा बिन लाईनचा आणला. कोमलला सप्रम भेट. अगं लाईन लागला, डिझेल लागणार, पेट्रोल लागणार, काहीच लागणार. पप्पा हे बाहेर देशातला पंखा जर हाय नंबर 1 चलते. अगे कशावर चालतंय? डिझेल नाही, पेट्रोल नाही. पप्पा आजचा कितवा दिवस आहे? आपली 5वी माळ आहे का? 6वी 7वा दिवस आहे. 7वा दिवस आहे. जसं जसं कडकने आणि जसं जसं निवद खाते एका हॉल मध्ये 200 पोराला हवा पुरी करते. 200 पोराला हवा. अग ह्याच्याहून जर चार्जिंग वाढवा झालं तर आता माझ्या माईला चष्मे माईला माझ्या माईला आणि ते खरंच माझी माय होय. कुणीकडे काहीच नसलं की सप्त्याच्या टाइमला जाऊन माय चाकर ये म्हणतो. माझ्या माईला म्हणतो. माझ्या माईने म्हणली ये ग कोमल आणि बनभर मुग झाले अस्तेरभर मुग माईने नकर फटफट फटफट झोडून मिसाव दबर मीठ करून पाणी करून मदत करून भाजाव आणि तेवढे माय मुग खावा आणि 1-2 चपात्या खाऊन उग थंडगार झोपाव. 500 पोरायला हवा पुरी पुरी पूर्ण बाकांडेवाडीलाच 500 पोरायला 500 पोरायला थंडगार हवा झाली. वार वार. मग मग हरी हरी अनवेडी झाली या वर्ग वेडी झाली या वेडी झाली या देवीसाठी वेडी झाली या वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झाली या वर्ग वेडी झाली या वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झालिया बैग वेडी झालिया. कुठे गेली पेटी मास्तर? वाचना साडी बाईने कारुणी ज्ञान पितांबरणी सुनी वासना साडी बाईने काढुणी ज्ञानिण्यासाठी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे रे पंढरी ज्ञान होया ज्ञानाची आईचा वरया टिकेची वाचेल जो कोणी जनितयासी लोटांगणी. अरे गाता वाचला पाहिजे, माता नीट राहतोय. परमानंदाचं पारायण केलं पाहिजे, शिवपाठ केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. असं नामाचं चिंतन केलं तर या संसारात बरकत येत असते. म्हणून आणि वेडी झाली या वर्ग वेडी झाली या वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झालिया बैग वेडी झालिया वेडी झालिया बैग वेडी झालिया
आपल्या मित्राला काय सांगणार होतो, मी क्रिकेट प्रेमी आहे बरं. माझी मावशी मेली, मातीला चलाव काहीतरी म्हणून लबाड बोलावून घरी क्रिकेट बघा म्हणून लागतो. पण दोनदा भारताने पाकिस्तानला जिंकलं, फायनल बी आजचा तिसरा मॅच भारताने जिंकला. टाळ्या म्हणावा असा कार्यक्रम दाखवतो. इतक्या वेळ क्रिकेट मध्येच होतो माय बघत, तिथं जेवण पाणी पेत आणि त्या बिचारनं बघ काय सोय केलं. माय पाणी देऊ लागलं, किती रन झाले सांगू लागलं. म्हणजे इकडे तिकडे मेकअप करतो कोणा. मी म्हणलो काळजी करू नका, जिंकत आहे. आणि मी साकडं घातलं होतं बरं, दुर्गा माता जिंकू दे, नसता पुढल्या वर्षी मी कार्यक्रम करणार नाही. इथलाच नाही कुठला बी करणार नाही. काय मला कमी आहे, बायको गुत्तेदारी नाही. माय लबाड बोलला, माईक घ्या माईक घ्या. एवढा आनंद झाला माय माझा, मोठे गुत्तेदारीने पुण्याला झाली माय. हे मोठे मोठे पुलं वाहून गेले, हे गेले, हे तर जाऊ द्या, झुटपुट मोठे गुत्तेदारीने झाली. कोणते गुत्ते घेते हो? मोठे मोठे गुत्ते घेते. अहो मोठे मोठे गुत्ते कोणते घेते? 10 घरचे भांडे घासायचे. त्याच्याहून घेऊन कुणाचं तहसीलदारच्या घरी आहे म्हणून इथं जळकोटलाच तहसील मध्ये का? तहसीलदारच्या घरी हो, तहसीलदारच्या घरी स्वतः पट्ट्याची. बरोबर. काय काय आमच्या घरात मोठा काय काय करत असेल? स्वयंपाक करते असं का? आणि उरलेलं शिल्लक घेऊन येते. असं का? कल्पनेची चुळी काढली, आत्मभावाची चुळी रे घातली. कल्पनेची चोळी काढली, आत्मभावाची चुळी रे घातली. कल्पना नावाची बाई मध्ये बसलेली आहे. भजनाला जाऊ दिना, कीर्तनाला जाऊ दिना, बाबाईला जाऊ दिना, कुण्या बाईला आरती घेऊ दिना, कुणी आलं तर त्याला नाव ठेवल्याशी राहीना. एक कल्पना नावाची बाई मध्ये आहे, ती बाजूला सारली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून साह्य होऊ एकमेका भजू कैलास लायका. या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी सहकार्य केलात. या ठिकाणी मंडळाने चांगल्या पद्धतीनं किती दिवस आहे हो, 7 दिवस झाला. कार्यक्रम कोणता ठेवायचा, पट्टी कशी गोळा करायची, कुणाला कसं बोलायचं, किती प्रेम लावावं लागतंय. पैसा गोळा करणं सुखाची गोष्ट नव्हे. असं तुम्हाला देखील या देवीला साखर घालून सांगतो की तुम्हाला आरोग्य राहावं, तुमच्या संसारात बरकत यावं. वेडी झाली या बाई ग, वेडी झाली या. वेडी झालिया बाई ग वेडी झालिया, 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 वेडी झालिया बाई ग वेडी. पप्पा पोराचा फोन आला कॉलेज मधल्या का? कॉलेज मधल्या. मला काय म्हणलं, काय म्हणलं बाई? मी येऊ का घरला? मी म्हणलं या. मला घर माहित नाही. अन्नाच पप्पा किती नंबर आहे बघ. कटला फोन पप्पा, का? कुणाच लावते. इकडून लाव 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 फट्ट म्हणे लाव. हा मीच बोलाले की तोंडात माती पडली कळू नका. मीच बोलाले. हा घरी बाबा आहेत, आई आहे, तुम्हाला या म्हणाले. लगन लगेच लावणार आहे. हा घर माहित नाही. इथून तुम्ही पाकांडेवाडला या झाल तर इथून जायचं नरसी नायगाव, पुन्हा जा नांदेड, पुन्हा नांदेडहून इकडं कंदार लोहा मार्गे या आणि मग जामला उतरून इकडे या, जवळ पडते. त्याच मार्गाने आलाव का? येते येते घेऊन येते. आई आली आली तुम्हाला. थांबा तिथंच घर माहित नाही म्हणाले. घेऊन ये घेऊन ये. आणि वेडी झाली या बाई ग, वेडी झाली या, वेडी झाली या बाई ग, वेडी झाली या, वेडी झाली या, आम्ही साठी वेडी झाली या, वेडी झाली या, केसाठी वेडी झाली या, वेडी झाली या. वेडी झालिया, वेडी झालिया बाई ग वेडी झालिया, वेडी झालिया. वेडी झाली या बाई ग, वेडी झाली या,
वा 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 ओ हे मुलगा तुमचाच का? वनफोर मुलगा आमचाच. वनफोर मुलगा तुमचाच? अहो पुरा सडा पडलाय की. अहो आता 16 लागले. 16 वर्ष लागले का? म्हणूनच धोक्याचं दिसाले. अहो अभ्यास करून केस गेल्या. बरोबर बरोबर. अभ्यासाला लय हुशार. अहो दुधाचे दात पी लावले. असं का? अहो जाऊ द्या. लय शिका हुशार आहे म्हणले. LLB पासून जिलबीत गेली. LLB पासून जिलबी खावला जिलबी आणि ते का देणं घेणं करताय म्हणले. आई झोप घेते जांभळी देते. झोप घेते जांभळी. आग आमच्या एवढी चौकशी आता कारभारी सल्यात पण उभा राही रे. तुझ्या तोंडात माती पडली फक्त लाकडं काढतोस की त्या मिशन उभा राही. तुला मारितो बघा आता. डोस का पेटल्यावर कैलासवासी बाबुराव महाराज करंजीकर सोनटके कथाकार कीर्तनकार आमचे तुमच्याच गावचे लाडके आणि आमचे देखील लाडके. त्याच्याच मुलांना मास्तरनं 100 रुपये वाटलावले आहेत. त्याला देखील त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि तुम्हाला सगळ्याला दुर्गा मातेचा शुभ आशीर्वाद. तुमच्या मुलीचं शिक्षण किती झालंय? आणि आमच्या मुलीचं अहो विचारा की झाले शिक्षण. कोमल तुझं शिक्षण किती झाले बाई? मामाजी मी जसं शाळेत जाते तसं 14 मास्तर रिटायर झाले आणि 2 मास्तरी रिटायर होऊन घरला गेल्यात. मी अंगणवाडीत खिचडीच खाते. आज होय वय अहो आमच्या लेकराचं वयच भरलं नाही. आमच्याच 16 लागली. अहो 14 मास्तर रिटायर झाले. घरला गेले 2 मास्तरी रिटायर होऊन घरला गेल्या आणि अंगणवाडीतून खिचडीच खावलं. लग्न लाव चला इकडून या. उभा राहा उभा राहा. मोबाईल माझ्याकडे बघतो. फुटेल हा मंगळवार गुरुवार इकडी मारना ग इकडी गप गप इकडी आगे त्याला दाबून का धरली. चप मारला पप्पा उघड्या पाठीत लागायला. मला पोऱ्याने म्हणल्या पोरगा भाग्याचा घरचा आहे, बिल्डर आहे, फक्त मिशन घेऊन लाकडच काढते. हे भाग असंच एक लग्न होतं. बिल्डर नवरा होता आणि 7 मंगलाष्टका संपल्या. 8वीला सुरू झालं. 8वीचं एकच चरण राहिलं. आता सावधान सावधान समय. वा वा वा. एवढंच रामदास स्वामीने ऐकली आणि भावल्यावर उडी मारून जे पळून गेली. अजून नवरीला नवरदेव सापडला नाही, नवरदेव नवरीला सापडला नाही. वा वा. मी म्हणलं काय करायचं ग? तुला पोरग चांगल्या घरचं बिल्डर भेटले, असं जर पळून जाऊ लागलं तर तू कसं करतेस? मी म्हणलं कसं करू? दाबून धर म्हणून दाबून धरले होते. ते रामदास स्वामी होऊन गेले. हे रिकामा स्वामी टाचावारी करून बघू लागलाय. आता लगन हा हरी हरी आता समय साधा सवी गुरिया सदा मंगल. तुझी गाड खाली
इकडे 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 ह्याच्या उरावर बसलीस मला पोर आहे म्हणल्या तू कोणाच्या लग्नाला मी म्हणले गेले नाही कॉलेजला ते कॉलेजला कॉलेजून घरी बर लग्नाला कोणाच्या गेली नाही मी म्हणले गेली नाही अगं मागं असंच एक लग्न होत ते सगळं झालं मला म्हणल्या लग्नामध्ये लग्न लागल्या सुपारी खेळावं लागतं मी म्हणलं कशी असते पप्पा बाईची लोड आहे माझ्यावर त्याला उचलून होतं पण म्हणजे कंबर मोडून वाटलं मला म्हणल्या पोरे का म्हणल्या बाई हे बघ लग्न लागल्या सुपारी खेळावं लागते म्हणजे सुपारी खेळावं लागतं बरोबर आहे की बरोबर आहे म्हणलं कशी खेळायची ग अगं हातामध्ये सुपारी नवर द्यायचं तर तू दोन्ही हाताने सोडून द्यायची पप्पा दोन्ही हाताने सोडून नकर खेळवळ केली झटका मारण्यापासून उताने पडले उरावर बसून सुपारी सोडून घेऊन लागते अग तुझी सुपारी झाली सुपारी खेळण्यामध्ये त्याचा दुपारी जीव गेलता तू उरावर बसल्याने 90 किलोची 100 किलोची व बाई बसली उरावर ते बिचार दम कुंडून मरून गेलत हा नाव घेतात नवऱ्याला बी घेत वेळी झाल्या बाईसाठी चिंता हरपली मनाची आज मंडळाला वेळ लागले उद्या कोणता कार्यक्रम ठेवायचा मिरवणूक कशी काढायची कुण्या पद्धतीने तत्क नामाचं वेळ लागलेलं आहे या नामामध्ये आपण इथं बसलेलो आहे वेळी झाली अंबाबाईसाठी चिंता हरपली मनाची आणि वेळी झाली या बाई ग वेळी झाली या वेळी झाली या बाई ग वेळी झाली या वेडी झालिया बाई ग वेडी झालिया वेडी झालिया बाई ग वेडी झालिया वेडी झालिया बाई ग वेडी झालिया वेळी झाली या वेडी झालिया वेडी झालिया वेडी झालिया बाई नाव घे नवरा घेते काय घेताव का काही हे सांगतो कानात या बक्कळ आहे त्याच्या कलाकार आहे नाव घे हो जावई नाव घ्या काय घेऊ कोणतं बी घ्या कोमल तसं न घेतात का जरा मीठ मिरचू कांदा मिरचू लावून म्हणावं काळ्या झंपराच्या गुंड्या लावतो खिसून कोमलचं नाव घेतो गाडवावर बसून गाडीवर हो गाडी गाडीवर शाबास वारे गबरू मला वाटलं आता गाडवच असतील म्हणून गाडवार म्हणलं हो हे छकुले इकडे नवरदेवानं काय नाव छान घेतलं गो काय म्हणलं गाडीवर बसून म्हणलं पप्पा अखंडच गाडीवर बसून राहते जामला मी अखंड बघते लई चांगलं आहे भांडण कोणासंग करणं